दाखवायचं पुढे गळ्यात. कशाला आपल्याला काय करायचं. हॅलो 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 हा राम कृष्ण एकच आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख
कोणी की भुलली नारी कोणी की भुलली नारी की भुलली नारी कोणी की भुलली नारी
सियावर रामचंद्र भगवान की, महाबली हनुमान की जय, सद्गुरु सोम महाराज की जय। हला बिडला 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 बिडला। कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी। देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी। आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके। देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी। तुका म्हणे हासे जन, तुका म्हणे हासे जन, नये कान तये ठाई। देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी। विठ्ठल विठ्ठल विकिता गोरस घ्या म्हणे हरी। देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, करू प्रथम नमन। सरे चरण संताचिया, सरे चरण संताचिया, तू सरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पानी मंडनम मंडनानम। तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदैव बलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महागभीर नीरपूर पापदूत भूतलं, वनत् समस्त पातकारी दारितापदाचलं। जगल्लये महाभये प्रकुण्ड शूनो हरम्यदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे। गतं तदैव मे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा, प्रकुण्ड शूनो शौनकासुरारि सेवितं सदा। पुनर्भवाब्धि जन्म भवाब्धि दुःखभरमदे, त्वदीय पाद पंकजं नमामि देवि नर्मदे। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपण देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यैत्रय जननी देवाची
संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखीला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतना करता घेतलेला अभंग हा महाराष्ट्राची भूषण देहूचे महासाधू विश्वगुरु जगतवंद जगतश्रेष्ठ श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा एका नारीचं वर्णन करणारा एका महिलेचं वर्णन करणारा 4 चरणाचा गोड असा अभंग काल्याच्या चिंतनाच्या प्रसंगी सेवे करता घेतला विठ्ठल तुम्ही म्हणाल आवाज काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राशिवाय दुसऱ्याचं चरित्र वर्णन करू दुसऱ्याचं वर्णन नाही करावं हो बरोबर आहे मग जर बरोबर आहे तर तुम्ही भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगणारा अभंग चिंतना करता का नाही घेतला कारण आजच्या अभंगात भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगणारा अभंग नाही आज कुणाचं चरित्र सांगणार आहे गवळणीचं एका नारीचं एका महिलेचं मग काल्याच्या कीर्तनामध्ये जर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगावं असा जर दंडक आहे तास ते चरित्र न सांगता एका नारीचं गवळणीचं महिलेचं वर्णन करणारा अभंग तुम्ही चिंतना करता का घेतला विठ्ठल शंका बरोबर आहे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगण्याच्या ऐवजी एका नारीचं महिलेचं गवळणीचं चरित्र सांगणारा अभंग सेवेकरता का घेतला उत्तर आहे एकतर त्या नारीचं वर्णन मी नाही करत आहे अभंगातून कोण करते जगद्गुरु तुकोबराय करतायत म्हणून 2 प्रकाराने उत्तर आहे पहिलं उत्तर नारीचं गवळणीचं वर्णन करणारा अभंग का घेतला सप्ताच गवळणींचा आहे का नाही बर विराजमान आहे आदिशक्ती सप्ताह आदिशक्तीचा आहे उभ्या असणाऱ्या सगळ्या आदिशक्तीचा आहे मग जर आदिशक्तीचा सोहळा आहे तर एका शक्तीचं चिंतन सांगणारा अभंग का नाही घ्यावा हे एक उत्तर दुसरं उत्तर त्या नारीचं त्या गवळणीचं त्या शक्तीचं वर्णन करणारे आपण नाहीये जगद्गुरु तुकोबराय आणि तुकोबराय हे व्यक्तिमत्व असं आहे तुकाराम महाराजांची तुमची ओळख आहे ना कोणाला म्हणतात तुकोबराय तुकाराम महाराज शब्दाची व्याख्या काय तुकाराम महाराज कुणाला म्हणतात माहिती जाऊ द्या देव कुणाला म्हणतात माहिती का देव यम ब्रह्म वरुणेंद्र रुद्र मरुतस स्तुन्वन्ति दिव्यस्तवैर वेदै सांगपदक्रमोपनिषदैर गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः यम म्हणजे जिथे वरुणेंद्र रुद्र मरुतस जिथे वरुण इंद्र रुद्र मरुत देवता ज्या देवाचं चिंतन करतात ज्या देवाची पूजा करतात तो देव माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची पूजा करतो नुसती पूजा नाही करत आदराने पूजा करतो जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्त केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासनेली या कलियुगात देहा सकट ज्यांना वैकुंठाला जाता आलं ते जगद्गुरु तुकोबराय कुणी सर्वसामान्य नाहीये विठ्ठल
एका नारीचं वर्णन करतायत. अहो तुकोबराईंचा अधिकार आम्हाला माहिती आहे, मग एवढ्या अधिकाराचे जगत जर जगद्गुरु तुकोबर आहे, त्या तुकोबराईंनी एका नारीचं वर्णन करावं का? कारण ती तुकोबराईंची वाणी महाराज, आणि तुकोबराईंची वाणी ही पतिव्रता वाणी आहे. जी वाणी देव अथवा संत सोडून दुसऱ्या कुणाचंही वर्णन करत नाही. तुकोबराई सांगतात, मी जे बोलतोय ना ते मी माझ्या मनाने अजिबात बोलत नाही. मी जे बोलतोय तो भगवान माझ्या मुखातून बोलून घेतो. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचुनी तुमची या विठ्ठला. विठ्ठलाच्याच प्रसादाने अर्थात विठ्ठलाच्याच कृपेनं माझ्या मुखातून शब्द बाहेर पडतायत, मी नाही बोलत. आणि जी वाणी तुकोबराईंची पतिव्रता आहे, देवाशिवाय कुणाचंही वर्णन करत नाही. ज्यानं वाणी दिली माय बाप हो, त्या वाणीनं त्याचं नाही वर्णन करावं तर कुणाचं करावं? आपली वाणी पतिव्रता असावी. पण दुर्दैव आहे, इथं उभं राहायचं, पण इथं उभं राहून त्याचं वर्णन न करता दुसऱ्याच येतंय 10 वेळा. काय वाटत असेल काय? कीर्तनात भगवान येतो, सगळ्यात मागे उभा राहतो आणि तिथून ऐकत असतो, आत्ताच माझं वर्णन येईल, मगच माझं वर्णन येईल, आत्ताच माझं नाव घेईल कीर्तनकार. तो वाट बघत असतो माझं चिंतन कधी करेल. पण इथं उभा असणारा त्याचं लांबच राहतो, दुसऱ्याच सांगत असतो. किती वाईट वाटत असेल? अरे जे शरीर मी दिलेलं आहे, ज्या वाणीने तो बोलतोय ती वाणी मी दिलेली आहे, आणि त्या वाणीनं माझं चिंतन न करता भलत्या सलत्याच वर्णन संपूर्ण गाथा पडतावून बघा महाराज. गाथ्यात कुठेच तुकोबराईंनी कीर्तनकाराचं वर्णन केलेलं नाही, नेत्याचं वर्णन केलेलं नाहीये, पुढाऱ्याचं वर्णन नाहीये. संत वा देव याच्या पलीकडे तुकोबराई गाथ्यात कुणाचंच वर्णन करत नाही. विठ्ठल तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोला याचे काम नाही आता, बोलण्याची नाही आता देवा विना. नाथबाबा सांगतात, हरी बोला, हरी बोला, नाही तरी आबोला. बोलायचंच असेल तर हरीबद्दल बोला. आणि हरीबद्दल बोलताना जर तुमच्या जिभेहून वारं जात असेल, मी थोडी स्पष्ट आहे, म्हणाल तुम्ही आडोळे सरांनी लय आगाव बाई आणली, म्हणलं तर म्हणू द्या, पण सत्य नाकारू नाही शकत आपण. हरी बोला, आणि जर बोलावंच वाटत असेल तर आबोला जरा. आमच्याकडे एक म्हण आहे नाशिक भागात, भांडण्यापेक्षा आबोला बरा. कचकच 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 भांडण्यापेक्षा आबोला ठेवलेला बरं. मग हरीबद्दल बोलता येत असेल तर बोला, बोलायचं असेल तर सगळ्या विषय त्याच्याबद्दलच बोला. हरी बोला, भांडता हरी बोला, कांडता उठता बसता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती हरी बोला. सगळं कार्य करत असताना काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, दुःख होईल दुःख, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, दुःख होईल कामामध्ये काम, काही करताना राम म्हणा हरी म्हणा त्याचं चिंतन करा. म्हणजे नाथबाबा सांगतात, बोलायचंच असेल तर त्याच्याविषयी बोला, नाहीतर अन्यथा आबोला धरा. मग तुकोबराय सांगतात, आबोला धरण्यापेक्षा आमच्या वाणीला त्याच्या चिंतनाची सवय लागली आहे, म्हणून तुकोबरांची वाणी पतिव्रता वाणी.
जो देवाविषयी दुसरं काहीच बोलत नाही त्यानंच म्हणावं माझी वाणी पतिव्रत आहे. आता आपण आपलं तपासायचं, दुसऱ्याने कशाला तपासायचं. एकतर खरं तर असं आहे, दुसऱ्याची नाली उपसायचं कॉन्ट्रॅक्ट आपण घेतलेलं नाही. दुसऱ्याची नाली उपासता उपासता आपलं गटार किती साचतंय याच्याकडे पण कधीतरी बघावं आपण. बघा, त्यामुळं काही व्यर्थ आपली वाचा शिनू नये. बोलायचंच असेल तर त्या वाणीनं देवाविषयी बोलावं. मग हो ना, हा जर नियम आहे तर आज तू कोबर आहे अभंगातून देवाविषयी वा संतांविषयी बोलण्याच्या ऐवजी कुणाविषयी बोलताय? नारीविषयी, एका बाईविषयी, महिलेविषयी, गवळणीविषयी का बरं बोलत असतील? मग आज तू कोबरांनी आपला नियम का मोडला? आज देवाविषयी वा संतांविषयी न बोलता तुकोबरांनी आज एका गवळणीचं वर्णन अभंगातून का केलं? आता ते तुकाराम महाराज ते ज्या अर्थी आज गवळणीचं वर्णन करतायत त्या अर्थी ती गवळण सुद्धा तुकोबरांनी इतकीच अधिकारी असली पाहिजे, त्याच्याशिवाय तुकोबराई तिचं वर्णन नाही करणार. हा ना, मग ती बाई मग आम्ही पण बाय ना, आमचे वर्णन का बरं नाही अभंगात? तिच्या इतका अधिकार पाहिजे ना आपला, तर आपले पण नाव अभंगात येतील. ती त्या अधिकाराची असा काय अधिकार आहे तिचा का जेणेकरून तुकोबरांनी तिचं वर्णन अभंगात करावं? कोण आहे असा का ज्यांनी गवळणींचं वर्णन नाही करावं? कुणीतरी असं म्हणलं, ओ काय ते कबीर महाराज हो, काय कबीर महाराजांची भक्ती हो. मग कुणीतरी त्यांना सांगितलं, कबीर कबीर क्या कहत हो, जाओ जमुना तीर, उस गवलन के प्रेममय बहे गए कोट कबीर. अहो काय कबीर कबीर म्हणतात, जरा यमुनेच्या तीरावर जाऊन बघा. त्या गवळणींच्या भक्तीमध्ये असे हजारो कबीर वाहून जातील. एवढी गवळणींची भक्ती श्रेष्ठ आहे. कुणी नाही गवळणींचं वर्णन केलेलं, अनेकांनी गवळणींचं वर्णन केलेलं आहे. तुकोबराई सुद्धा आज गवळणीचं वर्णन करतात. का वर्णन करत असतील? असा काय त्या गवळणीचा अधिकार आहे? तिचा अधिकार तुकोबराई सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. कोणी एक भुलली नारी, कोणी एक भुलली नारी, कोणी एक भुलली पुढे सरका, पुढे पुढे. कोणी एक भुलली नारी, कोणी एक भुलली नारी, कोणी एक भुलली नारी, कोणी एक भुलली नारी, कोणी एक भुलली नारी. विकिता गोरस घ्या मने हारी, विकिता गोरस घ्या मने हारी, देखला डोळा बैसला मनी, देखला डोळा बैसला मनी, विकिता गोरस घ्या मने हारी, विकिता गोरस घ्या मने हारी, देखला डोळा बैसला मनी, देखला डोळा बैसला मनी. कोणी एक भुलली नारी, गोरस घ्या मने हारी, विकिता गोरस घ्या मने हारी, गोरस घ्या मने हारी. कोणी एक भुलली नारी, कोणी गोरस घ्या मने हारी, विकिता गोरस घ्या मने हारी, विकिता गोरस घ्या मने हारी. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. काय अधिकार आहे त्या गवळणीचा? तिचं वर्णन तुकोबरांनी अभंगातून केलेलं आहे. कोणत्या अधिकाराची
अधिकाराची, काय अधिकाराशी, काय साधना आहे त्या गवळणीची का तुकोबराईंना तिचं वर्णन करावं असं वाटलं. तर वर्णन करत असताना प्रसंग असा आलेला आहे, तुकोबराई देऊ दे आणि तुकोबराईंचा रोजचा नियम आहे. पहाटे उठलं, इंद्रायणीचं स्नान करायचे तुकोबराय थंड पाण्याने, फक्त उन्हाळ्यात ना, उन्हाळ्यातच ना फक्त, बाकीचे मग गरम पाणी का 12 महिने. आपला नियम काय, काहीच नियम नाही तरी विमान घ्यायला यावं ही अपेक्षा आहे. इंद्रायणीचं स्नान, पांडुरंगाला स्नान, देवपूजा, काकडा, भजन, वाराचे अभंग, आरती, रोजचा नियम. सगळा नियम पूर्ण झाला की मग तुकोबराय ध्यानाला बसायचे. ऐका, ध्यान हे पूजेला पोषक आहे. मी एक वाक्य नेहमी सांगते, पूजा करावी. पूजा केल्यानं मंदिरातला देव आपल्या अंतकरणातले दुःख दूर नाही करू शकत. माझं वाक्य परत ऐका, मंदिरातला देव आपल्या अंतकरणातलं दुःख दूर नाही करू शकत फक्त पूजा केल्यानं. मग आपल्या अंतकरणातलं दुःख जावं असं वाटत असेल तर मंदिरातला आपल्या अंतकरणात आणावं लागेल, तेव्हा अंतकरणातलं दुःख जाईल. मग अंतकरणात मंदिरातला कसा आणायचा, कीर्तन झालं जायचं मंदिरात, उचलायची मूर्ती आणि घ्यायची अंतकरणात टाकून, असं आहे का? नाही नाही, मंदिरातला विग्रह अर्थात मूर्ती म्हणू नये, त्याला विग्रह म्हणावं. मंदिरातली मूर्ती, मंदिरातला विग्रह आपल्या अंतकरणात यावा असं वाटत असेल तो उचलून नाही आणता येत, तो ध्यानाने आणता येतो. एवढीच एक साधना आहे. तर तुकोबराय रोज पूजा झाली का ध्यान करायचे आणि ध्यान करता करता त्या दिवशी तुकोबराईंचं चित्त गोकुळात गेलं आणि गोकुळातून मथुरेत गेलं आणि मथुरेच्या मुख्य रस्त्यावर तुकोबराईंचं चित्त गेलेलं आहे. आणि त्या रस्त्यानं एक गवळण गोरस विकण्याकरता चालली. ते दृश्य तुकोबराईंनी पाहिलं, पण कोण गवळण आहे दुरून बघत होते तुकोबराय, त्यामुळे त्या गवळणीचं नाव तुकोबराईंना माहित नाहीये. म्हणून अभंगात गवळणीचं नाव नाहीये, फक्त गवळण म्हणलेलं आहे, नारी म्हणलेलं आहे. कोणी एकी भुलली नारी, ती नारी, ती बाई, ती महिला, ती गवळण तुकोबराईंनी चित्तातून पाहिलेली आहे. मथुरेच्या मुख्य रस्त्यावरून ती गोरस विकण्याकरता चालली आहे. तिच्या डोक्यावर चुंबळ आहे, चुंबळीवर मोठी पाटी आहे आणि त्या पाटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा असा गोरस तिनं ठेवलेला आहे आणि ती विकण्याकरता चालली. ती विकण्याकरता चालली, पण तुकोबराईंनी तिचं निरीक्षण केलं. निरीक्षण ते लक्षात आलं, कोणी एकी, कोणी म्हणजे कोणीतरी आहे, कोण आहे माहित नाही, तिचं नाव नाही माहिती, ती लांब आहे, त्यामुळे फक्त कोणीतरी एक नारी एवढंच माहिती आहे. कोणी एकी भुलली नारी, नारी आहे, गवळण आहे, स्त्री आहे, कोणीतरी आहे, पण ती काय झाली आहे, भुलली. काय झाली ती, भुलली. भुलणे हा हिंदी शब्द आहे. भुलणे हा हिंदी शब्द आहे. मराठीत त्याला काय म्हणतात, विसरणे. म्हणजे कुणीतरी एक गवळण आहे, कुणीतरी एक नारी आहे, मथुरीच्या मुख्य रस्त्यावरून गोरस विकण्याकरता चालली आहे, पण चालता चालता काय झाली, ती विसरली. विसरली. काय विसरली, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. तिनं डोक्यावर काय आणलेलं आहे, असे छोटे छोटे मडके त्या पाटीमध्ये, दही आहे, ताक आहे, दूध आहे, लोणी आहे, तूप आहे, असा सगळा वेगवेगळ्या प्रकारचा गोरसाचा हाट तिनं त्या पाटीमध्ये ठेवलेला आहे. ती पाटी डोक्यावर घेतलेली आहे आणि मथुरेच्या मुख्य रस्त्यावरून विकायला आली आहे. आता विकण्याकरता चालली आहे. काय विकावं तिनं, आता जे विकायला नाही तेच विकावं ना तिनं. तिनं काय म्हणावं, काय आवाज द्यावा तिनं, दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या, असं म्हणावं का नाही. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी
तव तव हसती मथुरेच्या गे तव तव हसती मथुरेच्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरेच्या तव तव हसती मथुरेच्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या तिनं डोक्यावर गोरसाचा हात आणलेला आहे विकण्याकरता. जे विकायला आणलेलं आहे दही दूध ते घ्या असं नाही म्हणत आहे ती. म्हणजे जे विकायला आणलंय ते घ्या असं म्हणत नाही लोकांना. तर काय घ्या म्हणते? गोविंद घ्या, दामोदर घ्या, कृष्ण घ्या. अगं घ्यायचा का कुणाला हरी? घेता का कोणी माधव? अगं घ्यायचा का कुणाला काना? त्या मथुरातल्या बायका ऐकतात आणि त्यांना ते आवाज आला गोविंद घ्या दामोदर घ्या. त्या बाया म्हणे बाई रोज दही दूध विकायला तर आज काय वेगळाच माल आला विकायला. आणि काय असतं जे रोज विकायला येतं ना दारावर, आता रोज मेथीची भाजी जाऊ द्या रोजच वांगे रोजचे आता विकायला एवढं काय आपण लक्ष देत नाही. पण जर मग 100 रुपयामध्ये 10 ब्लाऊज पीस हातातलं काम टाकून म्हणजे वेगळा विकायला आला की माणूस काय करतो लगेच लक्ष तिकडे जातं कोण. तसं त्या मथुरातल्या गवळणी बाई रोज दही दूध विकायला येत रोजच जाऊ द्या पण आज वेगळाच माल आला गोविंद दामोदर कृष्ण. बाया लगेच म्हणे अगो चला काहीतरी वेगळं विकायला आलं. आणि मग बाया दारात येऊन पाहू लागल्या. पाहिलं तर ती रोजचीच गवळण तिच्या डोक्यावर दही दूध आणि म्हणते काय कृष्ण घ्या. तव तव हसती मथुरेच्या ग आणि कपाळाला डोक्याला हातलाय येडी म्हणे कुणीतरी विकायला आणलंय दही दूध आणि म्हणते काय गोविंद घ्या. म्हणजे ती लोकांना आग्रह करत होती गोविंद घ्या दामोदर घ्या. मला तरी असं वाटतं बहुतेक तिचं बघूनच तू कोबराई म्हणत असतील देव घ्या कुणी देव घ्या कुणी. आयता आला म्हणजे तिने मथुरेतल्या दारापर्यंत नेला. काय नेला? गोविंद नेला हरी नेला. घ्या ग घ्या घ्या. तू कोबरा आग्रह करू लागले घ्या ना देवाला घ्या ना. पण जे म्हणे लोक म्हणे ज्याला घ्यायचंय ना ज्याला घ्यायचंय त्याला ठेवायला तर जागा पाहिजे का नाही. आता आपण वस्तू घेताना पहिली घरातली जागाचा अंदाज बघून वस्तू घेतो ना. बाई फ्रीज घ्यायचा मोठा फ्रीज घ्यायचा मोठा पण जागा पाहून घ्या आधी मगच घ्या. तसं लोक म्हणे हरी घ्या गोविंद घ्या पण त्याला ठेवायला जागा पाहिजे ना. तुकोबरांनी आयता घरापर्यंत आणला पण लोकांनी विचार केला देव न लगे आम्हाला देव नको का साठवणीचे रुंजले जागे. त्याला जिथं साठवायचंय ना अंतकरणात ती जागा रिकामी नाहीये त्याला ठेवायचं कुठं. म्हणून लोक देव नको म्हणले. बाकीचा गबाळ ठेवायला जागा आहे आपल्याकडे. मी घरातलं नाही सांगते. किती गबाळ आहे इथं. काम क्रोध लोभ मोह मत्सर हे तर झाले. बहीण बहिणीचे पोरं तिची जाव बाचे लई गबाळ. म्हणजे यांना काढा आणि त्याला ठेवा. कुणी सांगितलं एवढी पंचायत. त्याच्यापेक्षा त्याला म्हणा बाबा तू मंदिरात बरा आहे तिथंच आम्ही इथंच येऊन तुझी भक्ती करू. अंतकरणात तुला ठेवायला जागा. त्याला जर आपण लांब ठेवलं तर तो आपल्याला जवळ कसा करेल माऊल्यांना. त्यांना आपल्याला जवळ करावा असं वाटत असेल तर पहिलं त्याला आपल्याला जवळ करावं लागेल. पण त्याची लय अडतट. तो म्हणतो यांना सगळ्यांना बाजूला काढा तर मी तुमच्या अंतकरणात येईल. विठ्ठल चित्त करारे निर्मळ गोपाळ राहे ते म्हणजे कुठे चित्त
पण ते चित्त निर्मळ करावं लागतं, स्वच्छ झाल्याशिवाय तो येत नाही. माऊल्यांनो, संसारातला सर्वसामान्य पाहुणा येणार असेल तरी हॉल सजवला जातो. मुलाला पाहिला पाहुणे येणारे, शेजारच्याकडून चांगला गालीचा आणला जातो. ओ पाहुणे येणार, कानाकोपरा स्वच्छ केला जातो. संसारातला पाहुणा येणारे म्हणल्यावर जर घर स्वच्छ केलं जातं तर जगाचा मालक अंतकरण रूपी घरात येणारे किती स्वच्छता असायला हवी, किती स्वच्छता पाहिजे. ती म्हणू लागली गोविंद घ्या, दामोदर घ्या. बर मला हे सांगा, तिनं पाठीमध्ये गोविंद नावाचा माल विकायला आणलेला आहे का? नाही. हरी नावाचा माल तिच्या पाठीत आहे का? कृष्ण नावाचा माल तिच्या पाठीत आहे का? मग तिच्या पाठीत जे नाही आहे ते घ्या म्हणते आणि जे आहे ते घ्या म्हणत नाही. असं का झालं? हा, याचा अर्थ काय? ती विसरली कोणी एकी भुलली नारी. म्हणजे पा जी भुलली आहे, जी विसरली आहे, तिचा तुकोबराय गौरव करतायत, तिची स्तुती करतायत, तिचं वर्णन करतायत. आणि आमचं बाई एवढ्या वर्षाचं 45 वर्ष झाला संसार करतोय, सगळं ध्यानात आहे, आमचं नाव नाही अभंगात. आणि ती भुलली, ती विसरली तर तिचं अभंगातून कौतुक करतायत तुकोबराय. आणि आम्ही एवढा ध्यानाने संसार केला पण आमचं कुठंच कौतुक नाही, आमचं नाव तुकोबराय घेत नाही. ती विसरली हे बरोबर आहे, आपणही विसरतो. खरं तर असं आहे, विसरणं चांगलं नाही, विसरणं चांगलं नाही, विसरलं नाही पाहिजे. चांगलं आहे का? उदाहरणार्थ लग्नाचा सीझन चालू आहे,